नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी आणि श्वेता बोलत असतात. आता वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई, प्रेरणाताई आणि रघु या दोघांचेही फोन आहेत. प्रेरणाताईंचा फोन रघुकडे होता. म्हणजे प्रेरणाताई ठाण्यामधून किडनॅप झाल्या तेव्हापासून ते अगदी नाशिकपर्यंत आता आपल्याला या दोन्ही फोनचे रेकॉर्ड्स काढायचे आहेत, ट्रेस करायचं आहे आणि ते कोर्टात सादर करायचं आहे. आणि ती श्वेताला म्हणते की हे बघा, मी सांगते त्या पत्त्यावर जा आणि हा अर्ज द्या त्यांना आणि माझं नाव सांगा. हे दोन्ही फोन एकत्र होते आणि ह्याचं लोकेशन सतत बदलत होतं. हे जर का आपल्याला सिद्ध करता आलं ना तर प्रेरणाताईंना आणि अण्णा केदारने किडनॅप केलं होतं आणि रघुसुद्धा यात सामील होता हे आपल्याला कोर्टात सिद्ध करता येईल. तेव्हाच आता तिथे मनोज येतो आणि म्हणतो की हो, रघुला कोर्टात आणणं गरजेचं आहे कारण त्याची साक्ष महत्त्वाची आहे. यावर आता श्वेता टेन्शनमध्ये विचारते की पण कसं आणणार आहोत आपण त्याला कोर्टात? त्याला शोधणं इतकं सोपं थोडीच आहे. यावर मनोज म्हणतो की पण एक मार्ग आहे, पुष्पा. त्या पुष्पाला माहीत असेल की त्याचा पत्ता. मी आता जातो आणि पुष्पाला बघतो आणि रघुचा पत्ता घेतो. तेव्हा आता वल्लरी म्हणते की हो, पण सांभाळून जा. रघु आपला हातून निसटला याचा अर्थ तो आपल्यावर पाळत ठेवून असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ती श्वेताला म्हणते की श्वेताताई, तुम्हीसुद्धा जरी अडचण वाटली ना तरी लगेच कॉल करा मला प्लीज. चला, असं म्हणून ते तिघेही आता तिथून जाणारच. तितक्यात आता तिथे कैलास येतो. तेव्हा कैलासला समोर बघून हे तिघेही खूप शॉक होतात. आता कैलास आतमध्ये येतो आणि मस्त आयटीत सोफ्यावरती बसतो आता आणि श्वेताकडे बघायला लागतो. तेव्हा श्वेतासुद्धा खूप आश्चर्याने कैलासकडे बघायला लागते. आता कैलास श्वेताला म्हणतो की मोठा गाजावाजा करून घर सोडून इथे आलीस. तुला काय वाटलं तुझ्याशिवाय मी राहू नाही शकणार? म्हणूनच मी तुला दाखवायला आलो आहे की तू नसल्याने माझ्या आयुष्यात काडी मात्र फरक नाही पडत, पण तुझं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं आहे हा श्वेता. तेव्हा आता हे ऐकून वल्लरीला खूपच राग येतो आणि ती कैलासला काहीतरी बोलणारच. तेव्हाच कैलास वल्लरीला थांबवत म्हणतो की एक मिनिट वकिलीनबाई, माझं अजून संपलेलं नाही आहे. तुमची ही मैत्रीण, मला हिला दाखवून द्यायचं आहे की मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे आणि खूप सुखीसुद्धा आहे आणि मी स्वतःची कंपनी छान एन्जॉय करतो आहे. पण तुमचं काय, परत स्क्वेअर वनवर आलात? पोलीस स्टेशन, जेल, कोर्ट हे तुम्हा मैत्रिणींचं तर सेकंड होम आहे ना? काय श्वेता, बरोबर ना? स्वतः गेलीसच जेलमध्ये, पण तुझ्या पाठोपाठ तुझ्या या मैत्रिणीसुद्धा गेल्यात. आणि तो बायको करणारा बायकोचा बैल अजित, तोही गेला. मला शहाणपणा शिकवत होता काय? तू फक्त जीव घेणा हल्ला केलास ग म्हणून जाऊन आलीस, पण तुझ्या मैत्रिणीने डायरेक्ट सिक्सर मारला, थेट मर्डर. तेव्हा हे ऐकून आता श्वेताला खूप राग येतो आणि ती रागातच कैलासवरती ओरडत म्हणते की कैलास, गप्प बस. तो हल्ला मी केला नव्हता, हे सिद्ध झालंय कोर्टात आणि आतासुद्धा खुनाचा फक्त आरोप आहे, सिद्ध नाही झाला अजून. यावर कैलास म्हणतो की नाही झाला तरी होईल ना सिद्ध. तुम्ही मैत्रिणींची ना लायकीच ती आहे. तुमची मैत्री फायनल डेस्टिनेशनसारखी पोलीस स्टेशनलाच जाऊन थांबते. या अशा बाईला बायको म्हणून एवढी वर्ष मान देत होतो. अशी असते का बायको? बायकोने कसं नवऱ्याची सावली बनून राहावं, नवऱ्याचा आदर करावं, त्याचा मन जिंकावं, त्याची आज्ञा पाळावी, त्याच्यासाठीच जगावं. पण तुझी बायको म्हणून घ्यायची लायकीसुद्धा नाही आहे. मी होतो ना म्हणून तुला थोडासा मान होता ग. मला सोडून गेल्यावर काय अवस्था झाली तुझी बघितली ना? आता हे ऐकून श्वेताला खूप वाईट वाटत असतं आणि आता ती खाली मान घालून कैलासचं बोलणं फक्त ऐकायला लागते आणि खूप रडायला लागते. आता हे ऐकून मनोज आणि वल्लरीसुद्धा खूपच, त्या दोघांनाही खूपच राग येत असतो. आता कैलास पुढे म्हणतो की तुला ना पायताना इतकीसुद्धा किंमत नाही देणार ग कोणी. अशीच सडत राहा, पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत राहा, तुझी ना लायकीच ही आहे ग. आता हे ऐकून वल्लरी आणि मनोजला कैलासचा खूप राग येत असतो. आता मनोज रागातच म्हणायला लागतो की श्वेताताई सॉरी, आणि तो कैलासला पकडून त्याच्या जोरात कानाखाली वाजवतो. हे बघून वल्लरी आणि श्वेता खूप घाबरून जातात. तर आता कैलाससुद्धा रागाने मनोजच्या अंगावर धावून जातो. तेव्हा मनोजसुद्धा कैलासवरती ओरडत त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की तुझी लायकी नाही श्वेताताईंचा नवरा व्हायची. आणि तो जोरात कैलासला धक्का देतो आणि म्हणतो की बायको कशी असली पाहिजे हे चांगलं कळतं रे तुला. त्यापेक्षा नवरा कसा असला पाहिजे याचा अभ्यास केला असता ना तर जास्त बरं झालं असतं. श्वेताताई तुझ्यासोबत नाही आहेत म्हणून तू खुश आहेस हे सांगायला तू इथे आलाय ना, त्यातच सगळं आलं. हे ऐकून श्वेता आता खूपच रडायला लागते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. आता मनोज पुढे कैलासला म्हणतो की बायको कशी असते तर नवऱ्याची सेवा करायला असते आणि त्याच बायकोला जर उन्हाचे चटके लागत असतील ना तर नवऱ्याने तिच्या
त्याच्यावर सावली धरायची असते हे कळत नाही का रे तुला? जी मुलगी नवऱ्यासाठी स्वतःचं घर सोडून नवऱ्याकडे येते, नवीन नाती जोडते, संसार फुलवते, त्या मुलीच्या आयुष्यात आनंदाचे सुखाचे क्षण फुलवण्याची जबाबदारी नवऱ्याची असते हे माहीत नाही का तुला? आणि श्वेताताईंना लेक्चर देण्यापेक्षा तू त्यांच्यासाठी काय केले हे आठवून बघ ना. लाज वाटते मला तुझी. आणि तुझी लायकी तरी आहे का रे अजितला काही बोलायची? गेले कित्येक दिवस प्रेरणाताई नरक यातना भोगतायत, पण अजितने त्यांची साथ सोडली नाही. प्रसंगी त्यांच्यावरचा आरोप स्वतःवरही घ्यायला मागे पुढे बघितला नाही त्याने. याला म्हणतात जोडीदार, याला म्हणतात संसार करणं. अभिमान आहे मला अजितचा, जो स्वतःच्या बायकोच्या पाठी खंबीरपणे उभा आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा विचार न करता बायकोला साथ देतोय. नाहीतर तू, श्वेताताई तुझ्यासोबत नाही आहे हे श्वेताताईंचं नाही, तुझं दुर्दैव आहे. आणि यापुढे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, श्वेताताई माझ्या बायकोची फक्त मैत्रीण नाही आहे, ती माझी बहीण आहे. यापुढे माझ्या बहिणीला त्रास द्यायला परत या घरात यायचं नाही. आणि तो कैलासला म्हणतो की चल निघ आता, तेव्हा कैलास आता रागातच तिथून निघून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी तेजा आणि प्रेरणाला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि ती या दोघींवरही खूपच चिडलेली असते. आणि ती आता म्हणते की तेजाताई तुम्ही काही म्हणा, पण या सगळ्यांमध्ये तुम्ही उडी घेऊन खूप मोठी चूक केली आहे. यामध्ये पडून तुम्ही ही सिच्युएशन खूप अवघड करून ठेवली आहे, कळतंय का तुम्हाला? यावर तेजा वल्लरीला म्हणते की हे बघ वल्लरी, यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं. एकतर मी जॉब सोडला तर बाकी कुठल्याही जबाबदाऱ्यांचं ओझं नाही आहे माझ्या डोक्यावर. तसं नाही आहे ना प्रेरणा आणि अजितचं? प्रेरणामध्ये जेलमध्ये गेली काय आणि अजित जेलमध्ये गेला काय? त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल, माझं काय? तेव्हा प्रेरणा चिडून तेजाला म्हणते की अगं पण मग आयुष्यभर जेलमध्ये सडत राहण्याची शिक्षा भोगत बसणार आहेस का, जो तू केलेलाच नाही आहेस गुन्हा? तेव्हा वल्लरीसुद्धा तेजाला म्हणते की आणि हर्षित दादा त्यांचं काय? यावर तेजालाही थोडंसं वाईट वाटतं आणि ती परत स्वतःला सावरत म्हणते की तो होईल मूव ऑन. पण मला आता इतकंच माहिती आहे की आपली मैत्रीण एक सुखी संसाराचं स्वप्न बघत होती आणि ते असंच पूर्ण होऊ शकतं. तेव्हा वल्लरी तेजावरती खूप वैतागते आणि म्हणते की तेजाताई अहो तुम्ही काय बोलताय आणि कुणी सांगितले तुम्हाला हे सगळं? हे बघा पुष्पा ऑलरेडी आपल्या ताब्यात आहे आणि ती अण्णा केदारची साथीदार आहे, हे विसरताय का तुम्ही? त्याशिवाय आपल्याला रघु सापडला तर सगळंच खूप सोपं होणार आहे. ह्या फिल्मी स्टाईलने स्टंट करायची काय गरज होती? का त्याग केला हा? तेव्हा आता तेजा वल्लरीला म्हणते की कशावरून रघु सापडेल तुम्हाला? तेव्हा वल्लरी म्हणते की का नाही सापडणार, सापडेल. अहो आत्ता सांगितलं ना मी तुम्हाला की पुष्पा आपल्या ताब्यात आहे आणि तिला नक्कीच माहिती असणार आहे की हा रघु कुठे येते. एकदा का आपल्याला रघुचा पत्ता मिळाला ना की सगळं सिद्ध झालं ना की हा अण्णा केदार प्रेरणाताईंना टॉर्चर करत होता आणि म्हणूनच सेल्फ डिफेन्समध्ये प्रेरणाताईंनी अण्णा केदारचा खून केला. तर सगळं खूप सिम्पल होईल आणि सगळे सुटू आपण यातून. काही कळतंय का तुम्हाला? तितक्यात आता वल्लरीला मनोजचा फोन येतो. तेव्हा वल्लरी मनोजला विचारायला लागते की बोला सापडला का रघु? तेव्हा मनोज आता खूपच टेन्शनमध्ये असतो आणि तो वल्लरीला म्हणतो की वल्लू इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे गं, तुला एक व्हिडिओ पाठवला आहे तो आत्ताच्या आत्ता बघ. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे बघते मी, असं म्हणून ती मनोजने पाठवलेला तो व्हिडिओ बघायला लागते. तर त्या व्हिडिओमध्ये रघु खाली जमिनीवर पडलेला असतो आणि त्याच्या तोंडातून फेस येत असतो आणि त्याचा जीव गेलेला असतो. तर आजूबाजूला पंचनाम्यासाठी पोलीससुद्धा असतात. आता हे बघून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूप घाबरून जाते. तर वल्लरीला असं टेन्शनमध्ये बघून तेजा आणि प्रेरणासुद्धा खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आता घरी आलेली असते आणि मनोज तिला सांगत असतो की रघुचा पत्ता लागत नाही म्हणून मी पुष्पा वहिनींना भेटलो आणि जामीन मिळवून देतो असं आमिष दाखवून रघु कुठे भेटू शकतो याबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी मला एक हॉटेल रूमबद्दल सांगितलं. मी तिकडे पोहोचलो पण तिकडे रघुची डेड बॉडी आणि पंचनामा करणारे पोलीस बघून मला धक्का बसला की मी त्याचा व्हिडिओ वल्लरीला पाठवला आणि निघालो तिकडून लगेच. तेव्हा वल्लरी म्हणते की पण मला एक गोष्ट समजत नाही की अण्णा केदार जर का जीवानीशी संपलाय आणि रघु आपल्या तावडीतून सुखरूप सुटला होता तर मग त्याला हे सगळं करण्याची गरज का भासली? म्हणजे तो त्याचं आयुष्य नव्याने सुरू करूच शकला असता की, जीव का दिला त्याने? आता नानावटी सरसुद्धा तिथेच असतात आणि ते वल्लरीला म्हणतात की पण गुन्हेगारी रक्तातच असली ना तर रघुसारख्या माणसाच्या रक्तात एक गुण कायम दिसतो आणि तो म्हणजे आपल्या मालकासाठी प्रचंड प्रेम. आपल्या मालकासाठी जीव घेता घेता ते जीव द्यायलाही शिकतात.
आणि म्हणूनच आपल्या मृत्यूने जर अजित आणि प्रेरणावर सूड उगवता येत असेल ना, तर आपल्या मालकाची शेवटची इच्छा म्हणून हे करायला हवं असं त्याला वाटलं असेल. आणि या आत्महत्येने खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे वल्लरी, खूप महत्त्वाचा आहे. हे ऐकून आता वल्लरीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. तेव्हा नानावटी सर म्हणतात की अण्णा केदारचा राईट हँड असलेल्या विटनेस गमावलं आहे आपण. आणि ते वल्लरीला मोबाईल देत म्हणतात की आणि जाता जाता रघु त्याचं काम करून गेला हे बघ. तेव्हा मनोज विचारतो की काय आहे हे. तेव्हा नानावटी सर सांगतात की रघुची सुसाईड नोट, आणि सांगतात की तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये माझा एक मित्र आहे, त्याने पाठवले मला, वाच. तेव्हा वल्लरी त्या मोबाईलमधील रघुची सुसाईड नोट वाचायला लागते. तर त्यात रघुने लिहिलेलं असते की मी रघु, अजित सर माझे मालक होते, त्यांची बायको प्रेरणा मॅडम आणि अण्णा केदारचे अनैतिक संबंध होते. आणि हे वाचून आता वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो. आता वल्लरी पुढे रघुने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये वाचायला लागते की आपल्या अपहरणाचा डाव रचून प्रेरणा मॅडम आणि अण्णा केदार लग्न करणार होते आणि अजित सरांच्या सांगण्यावरून मी त्यांच्यावर पाळत ठेवून होतो. त्यांनी मला अण्णा केदारचा जीव घ्यायची ऑर्डर पण दिली होती, पण ऐनवेळी माझी हिंमत नाही झाली म्हणून अजित सरांनीच अण्णा केदारचा जीव घेतला आणि मला म्हणाले की तू आरोप स्वतःवर घे, पण मी तसंही करू नाही शकलो. आणि आज अजित सर जेलमध्ये आहेत, मी त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकलो आणि म्हणूनच मी जीव देतोय. सॉरी अजित सर, तुमचाच रघु. हे वाचून वल्लरी आणि मनोज खूप शॉक होतात. तेव्हा आता नानावटी सर म्हणतात की बघितलं, अण्णा केदारला वाचवू नाही शकलो म्हणून रघुने त्याचा जीव दिला. तेव्हा वल्लरी आता विचारायला लागते की पण सर, या सगळ्यामधून प्रेरणाताई आणि तेजाताई तर सुटतील, पण जर का कुणी अडकणार असेल तर ते अजित भाऊजी आहेत आणि ते या सगळ्यात खूप वाईट अडकणार आहेत, तेही त्यांचा काहीही दोष नसताना. तेव्हा आता नानावटी सर म्हणतात की मार्ग सापडणं कठीण आहे आणि त्याहूनही कठीण आहे की हे सगळं अजित, प्रेरणा आणि तेजाला समजावून सांगणं. असं म्हणून आता हे तिघेही खूपच टेन्शनमध्ये येतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की तेजा प्रेरणाला म्हणत असते की प्रेरणा, तू बरोबर म्हणत होतीस गं, त्या अण्णा केदारला दसऱ्याच्या दिवशी जर पोलिसांच्या हवाली केलं असतं ना तर हे सगळं काही घडलंच नसतं गं. यावर प्रेरणा म्हणते की पण त्या दिवशी तो पळून गेला आणि सगळा घोळ झाला गं. तितक्यात आता तिथे इन्स्पेक्टर येतात आणि तेजा आणि प्रेरणाला म्हणायला लागतात की चला बाहेर चला. तेव्हा या दोघीही खूप आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतात. आता तेजा विचारते की बाहेर चला म्हणजे. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अण्णा केदारचा खूप खून कोणी केला हे कळलं आम्हाला. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, पण बाहेर चला का म्हणताय तुम्ही. यावर ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जर तुम्ही अण्णा केदारचा खून केलाच नाही तर लॉकअपमध्ये ठेवून काय होणार आहे. तेव्हा प्रेरणा आणि तेजा खूप शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागतात. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की चला बाहेर चला. तेव्हा तेजा म्हणते की एक मिनिट थांबा, म्हणजे इथे थोडं कन्फ्युजन आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की अण्णा केदारचा खुनी कोणी आहे हे तुम्हाला समजलंय, मग तुम्ही आम्हाला बाहेर जायला का सांगताय. मी सांगते ना तुम्हाला की अण्णा केदारचा खून मीच केला आहे, त्यामुळे तुम्ही प्रेरणाला घेऊन जा, मला ठेवा इथे. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणायला लागते की तेजा जरा गप्प बस ना. यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, इन्व्हेस्टिगेशन करत असताना अण्णा केदारचा राईट हँड रघुची डेड बॉडी सापडली. हे ऐकून प्रेरणा आणि तेजा खूप शॉक होतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की सुसाईड केले त्याने आणि त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे त्याने लिहिलंय की अजितनेच अण्णा केदारचा खून केलाय. आता हे ऐकून प्रेरणाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूप घाबरून जाते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणायला लागते की नाही इन्स्पेक्टर साहेब, तो रघु खूप खोटारडा आहे, त्याने काय लिहून वगैरे ठेवलं असेल ना तरी ते खोटं आहे सगळं. हे बघा, तुम्ही हिचंसुद्धा काही ऐकू नका आणि अजितचं तर काहीच ऐकू नका, माझं ऐका, मी खरं काय ते सांगते. अण्णा केदारने मला किडनॅप केलं होतं ना, मी मारले त्याला, म्हणजे माझ्याच हातात बंदूक होती आणि मी याच हाताने त्या बंदुकीने गोळी झाडले त्याच्यावर आणि मी मारले त्या अण्णा केदारला. आणि ती हात जोडून म्हणायला लागते की तुम्ही मला प्लीज एकदा अजितला भेटू द्या ना, मी हात जोडते, वाटलं तर पाया पडते तुमच्या, तुम्ही एकदा अजितला बोलवा. मी त्याच्याशी एकदा बोलले ना शांतपणे की तो ऐकेल माझं, कारण त्याने काही केलेलंच नाही आहे, त्यामुळे त्याला का शिक्षा झाली पाहिजे या सगळ्यांची. आणि तेजाचाही याच्याशी काहीच संबंध नाही आहे, या दोघांनी काहीही केलेलं नाही आहे, प्लीज तुम्ही मला एकदा अजितला भेटवा. असं म्हणून ती इन्स्पेक्टर साहेबांना खूप विनवण्या करायला लागते की तुम्ही अजितला बोलवा. आणि ती खूपच पॅनिक झालेली असते आणि ती तिथेच आता बेशुद्ध पडते. आता प्रेरणाला असं खाली पडलेलं बघून तेजा खूप घाबरून जाते आणि प्रेरणाला उठवायला लागते आणि लगातार प्रेरणाला आवाज द्यायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी
कुणाशी तरी फोनवरती बोलत असते आणि त्यांना सांगत असते की अण्णा केदार जरी जिवंत नसला ना तरी त्याची माणसं अजूनही आहेत. तर आता मनोज यानंतर वल्लरीला विचारतो की श्वेताताईंना परत त्याच ठिकाणी का पाठवलेस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताईंना सोपवलेलं काम सोपंही आहे आणि कठीणसुद्धा आहे. योग्य वेळ आली की मी तुम्हाला सगळं काही सांगेल. तर यानंतर आता आपण पाहतो की प्रेरणा घरी आलेली असते आणि ती वल्लरीच्या आता पाय धरते आणि तिला म्हणायला लागते की वल्लरी तूच माझा एकमेव आधार आहेस ग. काहीही कर आणि माझ्या अजितला सोडव. तू मला न्याय मिळवून देशील असं वचन जोपर्यंत देत नाहीस ना तोपर्यंत मी नाही थांबणार. असं म्हणून ती परत वल्लरीच्या पायावर डोकं ठेवते. तेव्हा या सर्वांना खूपच वाईट वाटत असतं. तर वल्लरीला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं आणि आता ती रडत असते आणि ती आता प्रेरणाला समजावत म्हणते की माझ्या परीने जे जमेल ते मी सगळं करेल. मी तुम्हाला खोटी आश्वासनं नाही देऊ शकत. प्लीज हे असं वचन नका घेऊ माझ्याकडून. तेव्हा हे ऐकून प्रेरणाला खूप मोठा धक्का बसतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.